त्याची बायको म्हणली देश बदलायचं महाराष्ट्र बदलायचं बाजूला राहू द्या, लुंगी समजून म्हातारीचं लुगडं गुंडाळून आला तेवढं बदला आधी. त्याला भानच नसतं महाराज. काय घेतो आम्ही आदर्श राजाच्या जीवनातून? राजे डोक्यावर घेण्याचा विषय नाहीयेत, राजे डोक्यात घेण्याच्या आणि आचरणात आणण्याचा विषय. राजाचे स्वतःला जर मावळे समजत असाल ना, चा मावळा कधीच दारू पित नाही. पण आजकालचे तरुण जर बघितले तर पेलन ते सकाळी उठलं त्यांनी बडबड सुरू केली, ती बायको उठली झाडून काढती रांगोळी काढती आणि दारातून उठून पुढे आलंय तिला म्हणते ऐ मला जर सरपंच केलं तर गाव बदलून टाकेन, मला जर खासदार केलं तर जिल्हा बदलून टाकेन. तिला म्हणतोय मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकेन. एवढ्यावर थांबलं नाही महाराज, ते नरेंद्र मोदी पस्तूर गेलं. ते म्हणते मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकीन. बायको म्हणली देश बदलायचं महाराष्ट्र बदलायचं बाजूला राहू द्या, लुंगी समजून म्हातारीचं लुगडं गुंडाळून आला तेवढं बदला. त्याला भानच नसतं महाराज. पेनाराला भान असतं काही नाही नाही नाही. तुम्हाला सांगतो, एक तर संध्याकाळी घेतली भरपूर निघालं गावाकडं, तर खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेलं कशाला? इंटरव्ह्यूला बसलं आणि त्याला उठताच येईना महाराज. वाकडच झालं, ती सरळच होता येईना त्याला. आता तेवढ्यात आपल्या गावचे सरपंच, त्यांची गाडी येली होती येता येता. ते म्हणले अरे हे त्या असं कसं काय पडला म्हणले. त्याने पटकन उतरून गेले खाली, त्यांना उचललं तसंच वाकडं जशाला तसं टाकलं माग गाडीमध्ये आणि नीट आष्टीला नेलं महाराज. तिथं डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणले काही काळजी करायचं काम नाही, सगळं ओके मध्ये. हे पेल्याला म्हणते अरे मला सरळ होता येणार ओके मध्ये काय? ते म्हणला काही नाही, चुकून तुम्ही शर्टाची गुंडी पॅन्टला लावली मला आणि त्याच्यामुळे ताणलं गेले मला, तुम्हाला काही झालं नाही. असं भानच नसतंय महाराज की बाबा दारू वाईट असते, घराचं वाटोळं होतं, दारू घेत जाऊ नये. पण हे जे दोघ जण गावात घेणारे होते ना, ते नीट आले सगळ्यात समोर येऊन बसले महाराज. त्याला म्हणले हा सांगा कसं काय दारू वाईट? त्यांनी प्रयोग केला महाराज. काचाचे 2 ग्लास ठेवले, एकात पाणी ओतलं एकात दारू ओतली आणि दोन्हीत बी किड्या मुंगे टाकले आणि त्या दारूतले अगदी वळवळ वळवळ केलं आणि पटकन मरून गेले महाराज. प्रशिक्षक त्यांना म्हणला बघा किती दारू वाईट आहे. म्हणला आहा तुम्हाला माहितच नाही, ते दारू पिणं हे किड्या मुंग्याचं कामच नाही, मला त्याला मर्दाचं काळीज लागतंय. विचित्र आहे हे पेनारं आपल्या सोयीने काही पण काढत राहतात महाराज. अहो एक तर पेनारं बाहेरून पिऊन यायचं आणि गावातल्या लोकांना शिव्या द्यायचं. हे शिव्या द्यायचं म्हणून गावातल्या लोकांनी काय केलं, गावातली दारूच बंद केली महाराज. मग असं चढाचं गाव सायकलनी जायचं, सायकलनी. त्याची सायकल बी अशी भंगार, मागचं पत्तर नाही पुढचं पत्तर नाही, कोणचंच पत्तर नाही, कुलूप सुद्धा नाही तिला. आणि त्या सायकलवर बसून जायचं आणि बसून यायचं महाराज. बरं रस्ता असा विचित्र होता, सिमेंटचा डांबरीचा नाही, खडखड दडदड असलाच रस्ता होता. ते तिकडून पिऊन यायला आणि गावातून एका माणसाची अंत्ययात्रा जायला. ते लागलं उताराला आणि ह्यांची लागली चढाला अंत्ययात्रा. आता हे पुढून पेल्यालं बरं त्याला ब्रेक सुद्धा नाही. ब्रेक लावायला ते काय करतोय माहिती का, चप्पल घालतोय या चाकात. पण सायकल काही थांबाना, उतराना सणाना निघालेली सायकल. मग आरडायला लागले अय ब्रेक नाही ब्रेक नाही ब्रेक नाही. कशाला सायकल थांबवती महाराज. खालून निघालेली जी मंडळी होती आरबळे महाराजी, सगळ्यात पुढे कोण असते? मडक्यावालं शिकाळी. शिकाळी घेतलेलं 2 पाटे डावीकडे पळालं महाराज. मागचे सगळे माणसं उजवीकडे पळाले, सगळे पळाले. पण खांदेकरी कुठं जाते महाराज. हे नीट आलं ह्या चौगाच्या मध्ये गाप दिशेने सायकल बातकून खाली पडलं. हे जी मोडच खाली पाडलं. खाली पडल्यावर एका खांदेकऱ्याने धरलं, म्हणला तुझं टंगडच मोडतो. तर मग ते फाडून टाकीन, हात लावायचा नाही. अरे तुला लाज आहे का म्हणले, तू काय केलं? ते म्हणला काय केलंय मी? अरे बघ ना मड पडलं ना खाली पाडलं ना तू. ते म्हणला जे पडलं ते काय म्हणत नाही, तुझे काय बापाचं चाललं. शबास हुशार. आता मड बोलन होय महाराज. हे लईच विचित्र राहते, पेनाराच्या नादीच लागून. एक जण तर बघा हे पेनार आहे का, ते सरळ गेलं दवाखान्यामध्ये. आता पेलेलं नव्हतं काय नव्हतं, शुद्धीवर होतं. त्याचा दुखायला होता दात दुखायला म्हणून त्यांनी बोलवलं डॉक्टरनी मध्ये. म्हणले काय झालं? मला माझा दात दुखायला लागलाय. ते म्हणले या इकडे बघू आपण. त्यांनी चेक केला तर किडलेला होता. ते म्हणले दात पाडावं लागतो. ते म्हणलं मला भेव वाटतं म्हणला. ते म्हणले भेव वाटतं मला 4,000चं गिराईक जर वापस गेलं तर डॉक्टरला टेन्शन. तर डॉक्टर म्हणले नाही भीती वाटायचं काही कारण नाही. म्हणले मी अटकलीन दात काढतो. नाही मला भीती वाटते. डॉक्टरला माहित होतं याची भीती कशी घालवायची. हे घेणारं गिराईक होतं. डॉक्टर म्हणले 2च मिनिटं थांबा. 4,000च्या गिराईकसाठी 400 रुपये खर्चले तर काय होते. ते मध्ये गेलो आणि बाटली घेऊन आलं, गिलासात बाटली मारा दारू आणि त्याला पाजली ना, पी म्हणले. त्याने पेली गाटगाटाच खुश झाला गडीत.
ते म्हणले आता भीती वाटते, मला उगं थोडी थोडी वाटते. ते म्हणले एक गिलास आणलं तरी थोडी थोडी वाटते म्हणते. डबल भरला गिलास घे म्हणले, पिले त्याने. आता भीती वाटते, आता उगं थोडी थोडी वाटते. डॉक्टरने ओळखलं हे बाटली संपल्याशिवाय थांबत नाही. त्याने परत गिलासात भरला. आता भीती वाटते, ते मला अजिबात नाही. बघतो माझ्या दाताला कोण हात लावते ते टंगडच मोडतो मला. म्हणजे त्याने बाजली दात पाडण्याकरता आणि त्याचं टंगड मोडाय निघाले. दारू पिणार भेतच नाही महाराज कुणाला. दारू पीने वाले कभी डरते नहीं, फिक्र करते नहीं, गटर के सिवा कहीं गिरते नहीं. गटर किनारे कान में उसके मच्छर गाना गाता है. कुत्ता आके टांग उठा के कपड़े भिगो के जाता है. ऐसी शान कहा है, ऐसा सम्मान कहा है, ये देसी जहाँ जहाँ है, दारू जहाँ जहाँ है. दारू पीने वाले कभी डरते नहीं, गटर के सिवा दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपनी जेब का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपनी जेब का दाम खर्च के मुंह में मिट्टी जाती है.